होतो की भगवंतांनी सांगितलं अधोगतीचं पाचवं लक्षण, सहावं लक्षण. सहावं लक्षण की आपल्याकडं धन दौलत आहे, सुवर्ण धन धान्य आहे आणि एकट्यानेच आपण त्याचा उपभोग घेणं, आपल्या नातेवाईकाला सोडून, आपल्या बहिणीला भावाला सोडून, मग त्यांनी काय होतं, माणूस अधोगतीला जातं, असं भगवंतांनी सहावं लक्षण सांगितलं. बघा, असे कोणी आपल्या आजूबाजूला असेल की ज्यांच्यामध्ये असे लक्षण आपल्याला दिसतात, तर समजायचं ते नक्की अधोगतीला जाणार म्हणजे जाणार. मग सातवं लक्षण भगवंत काय सांगतात की कुळ म्हणजे आपले कुळ संपत्ती यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधोगतीचे सातवे लक्षण. बघा, आप्तेष्ट म्हणजे आपले नातेवाईक किंवा आपल्या जवळचे हितलग, आणि त्यांचा आपण काय केलं, अपमान करू लागलो. काय करू लागलो की अभिमान बाळगू लागलो की माझी संपत्ती खूप मोठी आहे, माझं कुळ लय मोठं आहे, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, बाकीच्याला असं तुच्छ लेखणं खाली. म्हणजे माणसाने बघा, एकच धर्म आहे मानवता, म्हणून हिचं समजून घेतलं पाहिजे की एकच जात आहे, म्हणजे एकच धर्म आहे मानवता, आणि जाती दोनच आहे, स्त्री आणि पुरुष. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की मनुष्य हा सगळा समान असला पाहिजे, पैशाने नाही तर तो माणुसकीने श्रेष्ठ असला पाहिजे. आणि अशा प्रकारे सातवं लक्षण भगवंत सांगतात की संपत्ती कुळ यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणं, तिटकारा करणं, राग करणं, तर समजून जायचे असे लोक अधोगतीला जातात. मग आणि पुढचं आठवं कारण बघा की व्यभिचार, मद्यपान, जुगार आणि ऐशाराम यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधोगतीचे आठवं लक्षण आहे. बघा, व्यभिचार म्हणजे काय की आपली स्वतःची बायको असताना, स्वतःचा नवरा असताना पर पुरुषाकडे जाणं, पर स्त्रीकडे जाणं, याला व्यभिचार म्हणतात. मग आपल्याला अधिकार आहे बाबा, लग्न केलं तर आपण आपल्या बायको सोबत, नवऱ्यासोबत राहू शकतो जीवनभर, परंतु पर स्त्री ग्रहण करू नये, पर पुरुष ग्रहण करू नये, असा व्यभिचारापासून दूर राहिलं पाहिजे आपण. पण काही काही जण बघा की ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, मग ते वाम मार्गाला लागतात. दारू, व्यभिचार, आणखी जुगार, ऐशाराम यामध्ये काय करतात, ते पैशाचा अपव्यय करतात. म्हणजे परिवाराला पैसा घरात पुरवत नाही जास्त, जाऊन द्या, जे चाललं ते चाल द्या, परंतु बाहेर उधळपट्टी करतात. अशी लोक समजून जायचे की नक्की ते अधोगतीला जाणार. अशा प्रकारे आठवं लक्षण भगवंत सांगतात. बघा, आणि त्याच्या पुढचं लक्षण नववं की स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्री यांच्याकडे जाणे हे देखील अधोगतीचं नववं लक्षण भगवंत सांगतात. की आपली बायको जशी तशी समाधान न बाळगता. बघा, आता जीवन आपण बघत असतो की एखाद्याला आपण हुशार म्हणावं तर त्याच्यापेक्षाही कोणतरी हुशार असतो, त्याला हुशार म्हणावं तर त्याच्यापेक्षाही हुशार असतो. एखाद्याला आपण धनवान म्हणावा तर तो धनवानापेक्षाही कोणतरी आणखी धनवान असतो, आणि त्या धनवानापेक्षाही कोणतरी धनवान असतो. म्हणजे न संपणाऱ्या गोष्टी. एखाद्याला आपण सुंदर म्हणावं तर त्याच्यापेक्षाही आणखी सुंदर असते, त्याच्यापेक्षाही आणखी सुंदर असते. म्हणजे खरं पाहता आपला दृष्टिकोन चांगला असला पाहिजे समोरच्याला बघण्याचा. मग तो पैशाच्या बाबतीत असो, सुंदरतेच्या बाबतीत असो, माणुसकीच्या बाबतीत असो, तर आपल्या दृष्टिकोनानुसार आपण दुनिया बघितली पाहिजे, न की त्यांच्या रंगरूपाने. आणि मग काय होते, तर काही जण मग पर स्त्री म्हणजे स्वतःच्या स्त्रीमध्ये समाधान बाळगत नाही. कोणाला वाटतं ही चांगलीच नाही आपली बायको, दिसायला म्हणा, वागण्याला म्हणा, याला म्हणा, त्याला म्हणा, नाना प्रकारच्या कारणाने. आणि मग ते काय करतात, समाधान न बागता वैश्या, गणिका किंवा अशा पर स्त्रीकडे जे जातात, हे देखील भगवंतांनी नववं कारण सांगितलं अधोगतीचं. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की समाधानी राहणं हे खूप गरजेचं आहे, अन्यथा आपण अधोगतीला जातो. आणि त्यानंतर 10वं लक्षण भगवंत सांगतात, असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधोगतीचे 10वं लक्षण आहे. बघा, की आपला मुलगा संयमी नाहीये, त्याला त्याच्यावर संयम नाहीये, अजून त्याला तेवढी अक्कल नाहीये, समजा संयमच नाही त्याला स्वतःवर. मुलगा असेल, मुलगी असेल, आपली बायको असेल, किंवा आपला कोणी असेल की ज्याच्यामध्ये आपण घरातली सत्ता दिली की तू घर चालव, हे पैसा, हे ते, काय होते की अशा चुकीच्या व्यक्तीच्या हातात सत्ता देणं हे देखील अधोगतीचं कारण भगवंत सांगतात. बघा, 10वं कारण की चुकीच्या व्यक्तीच्या, म्हणजे उधळी स्त्री असेल,
किंवा उदळी पुरुष असेल आणि आपल्या व्यवहाराची सत्ता त्याच्या हाती देणं म्हणजे काय होते, अधोगती होते, असं भगवंत सांगतात बघा. आणि पुढे शेवटचं बघा की जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला व या सबबीवर अफाट महत्वाकांक्षा आणि सर्व बहुमततेची इच्छा बाळगणे हे अधोगतीचे 11वे कारण होय. बघा की भगवंत काय म्हणतात की जवळची साधने अल्प असूनही. आता काही काही जण बघा आपण बघतो की पहिलं जातीने लय श्रेष्ठ होते, आता तर काहीच नाही, पैसा नाही, धन नाही, तरी त्यांना वाटतं आम्ही जातीने लय श्रेष्ठ आहे. मग त्याचा गौरव करणे तसंच सर्व बहुमतेची इच्छा बाळगणे हे अधोगतीचं 11वं कारण. की जवळ काही नाही तरी बी आम्ही जातीने श्रेष्ठ, कुळाने श्रेष्ठ, आम्ही पहिला असे होतो तसे होतो. तर बघा आजही संविधान वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं की पहिल्या ज्या गोष्टी येत्या स्वातंत्र्यापूर्वी ज्या काही मानल्या जायच्या की पाटील की असेल किंवा असे पद देणं हे देणं संविधानात लिहिलेलं आहे बघा की हे असं मानणं सुद्धा काय एक प्रकारचं म्हणजे गुन्हा आहे एक प्रकारचं. संविधानात सगळ्याला समानता आहे. आता हा उंच हा नीच असं काहीच नाही. हा एक मोठेपणा म्हणून आपण नावाने म्हणतो, कोणाला हाका मारतो, ही वेगळी गोष्ट आहे मानपान देणं. परंतु अशा जातीभेदेच्या नावाने जर कोणी करत असेल तर त्यांनी काय होते, मग माणूस अधोगतीला जातो. हे भगवंत काय सांगतात 11वं लक्षण. आणि मग भगवंत काय म्हणतात त्या देवताला, म्हणजे कोण विचारलं होतं, त्या देवताने भगवंताला विचारलं होतं की अधोगतीची लक्षणं कोणती. मग त्या देवताला भगवंत काय म्हणतात, हे श्रेष्ठ देवा. आता देवाला श्रेष्ठ का म्हटले, कारण मनुष्यपेक्षाही तो चांगले कर्म करून पुढे गेला. तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा, तुम्ही विकाल भोजनाचं पालन करा, तुम्ही शिलाचं पालन करा, मग तुमची सुगती होते आणि तुम्ही देवलोकात जन्म घेता, असं त्रिपिटकात लिहिलेलं आहे बाबा. नाही तर मग तो मनुष्यच राहिला असता. पण मनुष्यापेक्षाही पुढची अवस्था म्हणजे काय, देवतागती. मग ते तुषिता देवलोकात जन्म होतो कोणाकोणाचा. तुषिता म्हणजे काय, तृप्त असलेली देवता, म्हणजे त्यांना कशाचीच गरज नाही, मग सगळ्या गोष्टी ती संतुष्ट आहे म्हणून त्याला तुषित, तृप्त असलेली देवता. जसं आपले तथागत भगवान गौतम बुद्धाची आई महामाया, हिचा जन्म कुठे झालता, तुषिता देवलोकात की. आणि मग नंतर 33 देवलोकात जाऊन भगवंतांनी काय केलं, सगळ्या देवतांना आणि आपल्या आईलाही धम्म शिकवला. तिथं अभिधम्म पिटकाचं ज्ञान दिलं की दुःखातून मुक्त होण्यासाठी अभिधम्म पिटक, जे आता आपण आनापान केलंय त्याच्यातलाच भाग आहे की अभिधम्म पिटक म्हणजे काय, की प्रत्यक्षात अनुभव की शरीरातील आपले द्वेष, राग, द्वेष कसे बाहेर काढता येईल. आता आपण बघत असतो लहानपणापासून आपल्यामध्ये आळस असतो, आपल्यामध्ये झोपाळूपणा, खोटं बोलणं, काही काही गोष्टी असतात, परंतु त्या दूर करणं अवघड जातं आपल्याला. गंज इच्छा राहते, पण आळसमुळं किंवा ज्याला आपण मार म्हणतो की आपल्यातला एक दुर्गुण असतो सगळ्यात मोठा, की मार म्हणजे काय, थोडासा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की एका देव पुत्राचं नाव आहे, देवलोकातला एक देवता ज्याचं नाव आहे मार. आता मार काय भानगड आहे, तर हा मार काय करतो की त्याला हिंदू धर्मामध्ये कामदेवता म्हणतात किंवा यमराज म्हणतात. मग असा हा मार काय करतो, आपल्याला एक प्रकारचं चांगले गोष्टीकडे जाऊ देत नाही. मग आपल्यातला आळस अजून आळस वाढवण, आपल्यातलं रागीटपणा अजून राग वाढवण, आपल्यातल्या म्हणजे दुर्गुण ते वाढायचं काम करत असतो. म्हणून आपण आपल्यातला मार ओळखला पाहिजे, आपल्यातले दुर्गुण ओळखले पाहिजे आणि आपण नेहमी सत्याचा सहारा घेऊन त्याला हरवलं पाहिजे. आता ते अवघड वाटतं आपल्याला का, कारण आपण जन्मापासून आतापर्यंत त्याला कधी हात लावला नाही. म्हणजे गरम तवा आहे, त्याच्यावर आपण जसं पाणी टाकतो किती विरोध होतो, तसंच तुम्ही आता कधी ध्यानाला बसले नाही, तुम्ही कधी वंदना घ्यायला बसले नाही, तुम्ही पूजा करायला बसले नाही, आणि अचानकच महिना 2 महिन्यातून एकदा बसल्यावर काय होते, पायच दुखायला लागतात, झोपच यायला लागते, सुस्ती यायला लागते, किंवा दुसरं काहीतरी आठवतं आपल्याला की ते महत्वाचं हे महत्वाचं नाही. म्हणजे हे दुसरं तिसरं काही नाही, तर काय असतं, मार. की मार आपल्यावर हावी होतो, तो करू देत नाही आपल्याला. इतक्या दिवसांनी चालत आलेल्या गोष्टी तो तोडू देत नाही. वाईट गोष्टी सवय लागेल ना, मग तशीच ती लागेल राहिलं तर त्याला वाटतं की त्या वाईट गोष्टीचं साम्राज्य बनावं. परंतु आपण आपल्या या वाईट गोष्टीला ओळखलं पाहिजे, आणि ती ओळखण्याचं कौशल्य आपल्याला धम्मातूनच मिळतं. आणि प्रत्यक्षात जेव्हा आपण विपश्यना करतो, ध्यान साधना करतो, त्याच्यातूनही आपल्याला खूप मोठं बळ मिळतं.
5 प्रकारचे मित्रही असतात आपल्याला हे रक्षण करण्यासाठी. सगळ्यात मोठा मित्र आपला श्रद्धा, की सर्वप्रथम आपली श्रद्धा असली पाहिजे बघा. श्रद्धा, विश्वास, की आपला नवरा बायकोवर एकमेकावर विश्वास असला पाहिजे. छोटासा सुद्धा विश्वास झाला की आपला संसार उद्ध्वस्त होतो बघा. थोडस जरी आपण विचार मनात वाईट आला बघा, की असं नाही तसं नाही, तर पूर्ण आपला दुनियाच वाईट मार्गावर लागून जाते. म्हणजे तो मार आपल्याला तिकडच नेतो. मग चांगल्या गोष्टी दिसतच नाही, मग त्याच्यातल्या चुकात दिसायला लागते. एक छोटी चुकी दिसली तर सगळ्यात चुकात दिसायला लागतात. म्हणून आपण विश्वास महत्वाचा आहे आणि श्रद्धा तर खूप महत्वाची, की आपली बुद्ध धम्मा संघावर श्रद्धा असली पाहिजे. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण बापाचा बाप म्हणतो बघा गौरवाने, की कोणी कधी कोणाला बाप म्हणत नाही, पण आपल्या जातीमध्ये आपल्याला आढळून येतं की आपण बापाचा बाप म्हणतो. कोणाला? आपल्या बाबासाहेबाला. आपणही बाप म्हणतो, आपला बापाही बाप म्हणतो. असं म्हणजे नातं आपलं बाबासाहेबासोबत आहे. इतकं मोठं आपण त्यांना महत्व देतो बघा. तर अशा बापांनी आपल्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या लिहून ठेवलेल्या आपण त्या समजून घेतल्या पाहिजे, की आपल्या कल्याणासाठी. जसं बाप माय आपल्यासाठी चांगलं काहीतरी करून ठेवतात, आपलं चांगलं सुख पुढं राहावं म्हणून, तसंच बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथ लिहिला. त्याच्यात आपल्याला धम्म समजून सांगायचा प्रयत्न केला आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. वारंवार अभ्यास करून त्या मार्गावर चाललंही पाहिजे. म्हणजे आपल्या सुखात त्यांचंही सुख आहे आणि त्यांनी आपल्यासाठी भरभरून काही गोष्टी देऊन गेले, त्याचाही आपण व्यवस्थित सांभाळ केला पाहिजे. हे स्वतंत्र आपल्याला दिलं त्यांनी, पण टिकवणं आपल्या हातात येतात. की त्यांनी देऊन मोकळे झाले, समजा त्यांनी पुण्य करून मोकळे झाले ते, परंतु आपल्याला आता इथून पुढं त्याचा सांभाळ करणं गरजेचं आहे. या स्वातंत्र्याचा, या चांगल्या जीवनाचा, की आपल्याला कुठले दुर्गुण लागले नाही पाहिजे. वाईट जीवन आपलं इकडं तिकडं वाईट गोष्टीकडे भटकता कामा नये. बाबासाहेब म्हणतात बघा, की मी जो रथ इथपर्यंत आणला तो जर तुम्ही पुढे नेऊ शकत नाही तर नेऊ नका, परंतु मागं ओढू नका. अशा प्रकारे म्हणजे त्यांचा जो रथ आहे, चांगल्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहे त्यांनी, त्यांचे जे विचार आहे आपल्याला ते पटलेत, आपण त्याच्यावर चालायचं, परंतु वाईट मार्गावर जाऊ नये. तर आजच्या या दिनी जास्त न बोलता या 11 ते 12 जे अधोगतीचे कारण आहे आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. वारंवार अनालिसिस केलं पाहिजे. आपल्यामध्ये झोपाळूपणा असेल तर आपण ते सोडून दिलं पाहिजे. आपल्यामध्ये काही वाईट गुन्हा असेल तर आपण ते सोडून दिले पाहिजे. नाही तर मग आपल्याला कोणीच नाही रोखू शकत अधोगतीतून वाचण्यासाठी. म्हणून भगवंतांनी मी जी गाथा सांगितली ना, अंत लिखे ना समुद्र मज्जे, म्हणजे काय, की तुम्ही कुठेही जा जगात तरी तुम्ही तुमच्या दुर्गुणापासून वाचू शकत नाही. आपल्याला भ्रम असतो की कोण काय करणार आहे, कोणी काही करत नाही. निसर्ग आपल्याला जशी तशी शिक्षा देतो. करणारा कोणी नाहीये, आपल्याला शिक्षा देणारा कोणी नाहीये, पण आपलेच कर्म आपल्याला शिक्षा देतात, दुसरा कोण नाही. मग आपण जसे कर्म करणार, आपण स्वतःशी जेवढं प्रामाणिक राहणार, जेवढं शिलाचं पालन करणार, तेवढं आपल्याला निसर्गही भरभरून देतो आणि त्याचं खूप आपल्याला सुखमय जीवन लाभते. एवढं बोलून आजची धम्मोपदेश नाही तर थांबवतो, की काया वाचा आणि मनाने नेहमी चांगले कर्म करायचे आहे. पण साधू साधू साधू. भंतीजी सर्वांना एकत्र आशीर्वाद देतील भगवंताच्या मुखातून निघालेल्या सत्यवचनाने. ते आपण शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने, सजग चित्ताने श्रवण करायचे आहे, ग्रहण करायचं आहे. अभिवादन शीलस निच वड्ड पचाईनो चत्तारो धम्मा वड्डंती आई वन्नं सुखं बलं भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब भूतानु धम्मानु संगानु भावेन सदा सुत्ति भवन्तु ते. इचितं क्वचितं तुय्यं क्षिप्पमेवं समिज्जितु सभ्ये परन्तु चित्त संकप्पा छन्दोपन्न रसोयता. आयु आरोग्य संपत्ती सग्ग संपत्ती मेव च ततो निब्बान संपत्ती विनाते समिज्जितु मन. साधू साधू साधू. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांना सुख समृद्धी आरोग्य संपन्न जीवन प्राप्त हो. भगवंताचा धम्म कळो, बाबासाहेबांचे विचार कळो, येणारी संकट टळो. गो टू निब्बान, बी हॅपी म्हणा. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो बुद्धाय. जय भीम.